एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. हा व्हिडिओ ना मी सगळं रेडी झाल्यानंतरचा शूट केलेला आहे. म्हणजे ऑफिस संध्याकाळी घरी येईपर्यंतचा आहे. थोडं शूट केलेला आहे, पूर्णपणे काही शूट केलेला नाही आहे. मला सर्वजण म्हणतात की जॉब, मुलं आणि घर कसं मॅनेज करते. खरं सांगायचं म्हटलं ना तर ना माझी मुलं, माझे मिस्टर आणि आई खूप मला सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळे ना मी घर, मुलं आणि माझं ऑफिस मॅनेज करू शकते. त्याच्याशिवाय घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी सगळ्यांना म्हणजे पूर्णपणे ना पार पाडू शकतो. घरच्यांचा जर सपोर्ट नसेल ना तर आपण काहीच करू शकत नाही. माझी मुलं तर खूपच मला सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांना तर काय बोलू, त्यांना तर सॅल्यूट आहे माझ्याकडनं. खूप म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत खरं सांगायला गेलं तर. आणि घरच्यांचा तर आहेतच. म्हणून मी हे सगळं मॅनेज करू शकते. तर ज्या काही मी गोष्टी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे ना, त्या काही म्हणजे मी तुम्हाला टिप्स देत नाही आहेत. एक प्रामाणिकपणे ना एक मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगते. थकवा येणं, चिडचिड होणे, काम करण्याची इच्छा नसणे, ह्या गोष्टी ना वयामानानुसार तर होतातच म्हणा. जसं जसं आपलं वय वाढतं त्यानुसार ह्या गोष्टी होतातच. पण त्याच्यासाठी ना आपण काय करायचं तर योगा करणे, मेडिटेशन करणे, एक्सरसाइज करणे, वॉकिंगला जाणे, ह्या गोष्टी ना खरं तर ना आपण करायला हव्यात. ह्या मी ना तुम्हाला माझ्यावरून सांगते. मी या गोष्टी ना आधी कधीच करत नव्हती. बट ना हल्ली मी गेले ना 3-4 महिन्यापासून, जास्त तर मी सांगू शकत नाही, ॲटलीस्ट 6 महिन्यापासून तरी ना मी ह्या गोष्टी ना वॉकिंग करणं ना, मेडिटेशन करणं, वॉकिंग करणं ना, ह्या गोष्टी तर ना मी करते. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी ना काहीशा ना कमी होत जातात. आपल्याला थकवा येणं, चिडचिड होणे ना, ह्या गोष्टी ना कमी होऊन जातात. त्याच्यामुळे ना मेडिटेशन करा, वॉकिंग तर करा. काही लोकांना असं करतात की आम्ही एवढं घरातलं धावपळ करतो ना, ह्याच्यातच वॉकिंग होते. पण तसं नाही. आपण जेवढं बाहेर निसर्गरम्य वातावरणात वॉकिंग करतो ना, ती गोष्टच वेगळी आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर. त्याच्यामुळे ना तुम्ही बघा, घरात वॉकिंग म्हणजे घरातल्या कामाच्या वेळेस आपण वॉकिंग करतोच म्हणा. इकडनं तिकडनं आपल्या म्हणजे पायाला अशी भिंगरीला लावल्यागत असतं सकाळच्या कामांमध्ये किंवा घरच्या कामांमध्ये. पण असं नाही आहे की घरात वॉकिंग होते म्हणून बाहेर जाऊन नाही करायचं. तुम्ही बाहेर निसर्गरम्य वातावरणात जाऊन वॉकिंग करण्यात जे आपल्याला हे भेटतं ना, काय म्हणतात, स्टॅमिना भेटतो ना, तो મને घरात भेटत नाही खरं सांगायला गेलं तर. त्याच्यामुळे ना तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. आणि मलाही येतं हो चिडचिड, थकवा असं होतं. पण त्याच्यासाठी ना मी काय करते माहिती आहे, समजा उदाहरणार्थ मला रात्रीची भांडी घासायला कंटाळा आला असेल ना, तर मी काय करते, ती भांडी ना तशीच ठेवून टाकते. मला त्या गोष्टीचा निग्रेट नाही वाटत की बाबा अरे सगळीजण घासतात, सगळं होममेकर करतात, आपण करत नाहीत, असं नाही. माझ्याने जेवढं होतं ना तेवढंच मी करते. त्याच्यामुळे ना मी त्या गोष्टीचा निग्रेट कधीच वाटून घेत नाही की बाबा माझ्याने का नाही होत आहे. मलाही होतं, ज्या दिवशी कंटाळा आला त्या दिवशी ठेवून टाकते. ज्या दिवशी समजा मला जर शॉर्टकट जेवण बनवायचं त्या दिवशी मी शॉर्टकट बनवते. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, मी रात्रीचं जेवण ना कधीच ना असं ना 4ही आयटम असे बनवत नाही. म्हणजे बघा, काही म्हणजे माझ्या आईकडचंच मी तुम्हाला सांगते. आई आमची ना डाळ, राईस, भाकरी, भाजी हे 4ही आयटम बनवते. मी तसं करत नाही. मी काहीतरी ना 2च आयटम बनवते. या तर भाजी भाकरी बनवते, या तर चपाती भाजी, या तर खिचडी बरोबर पापड किंवा असेल ते अंडी वगैरे असेल तर तेच. नाहीतर ना असे ह्याच काहीतरी ठरलेल्या म्हणजे मेनूज करते. मी संध्याकाळचं म्हणजे एवढं तामझाम करत नाही, कारण की पुरा म्हणजे माझ्याकडे वेळच नसतो. 10 ते 7 पर्यंत माझं ऑफिस असतं. 7च्या नंतर मी सुटते आणि 8 वाजेपर्यंत घरी येते. आणि त्याच्यानंतर मला हे सगळं आवरायचं असतं आणि मला दुसऱ्या दिवसाची तयारी करायची असते. त्याच्यामुळे ना मी शॉर्टकट असं काहीतरी करते. मग त्या गोष्टीचं ना मी निग्रेट कधीच वाटून घेत नाही की बाबा हे इतर सर्वजण करतात म्हणून मी करत नाही. मला काहीच वाटत नाही. मी म्हणते जाऊ दे, जेवढं माझ्याने होतं ना तेवढंच मी करू शकते असं मला वाटते. म्हणून मी शॉर्टकट करायचा प्रयत्न करते. म्हणजे मल्टीटास्क कामं करायचा प्रयत्न करते. म्हणजे इकडे म्हणजे मी जेवणाची जरी कामं करत असेल तर मी साईड बाय साईड थोडीशी जी भांडी असतात किंवा काय हे सगळं म्हणजे कपडे सुकत घालणं, कपडे धुणं, लादी पुसणं, नीटनेटकं ठेवणं, हे सगळ्या गोष्टी करत असतात. मी रोज म्हणा पसारा आवरत नाही. पसारा आवरणं म्हणजे पूर्ण म्हणजे रोज म्हणजे नीटनेटकं ठेवते असं नाही. जिथल्या तिथेच असतो सामान. पण मी एकदम डीप क्लिनिंग रोज करत नाही. मी कधीतरी करते, मला जसा वेळ भेटतो त्या प्रकारे करते.
त्याच्यामुळे ना मला असं काय वाटत नाही बाबा की ही लोक म्हणजे बाकी होममेकर करतात तर आपण पण करावं. त्याच्यामुळे ना जेवढं माझ्याने होतं तेवढंच मी करते. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकते. आणि खरं सांगायला गेलं तर माझ्या घरातले खूप सपोर्टिव्ह आहेत म्हणून मी मॅनेज करते. मी माझा व्हिडिओ ना इथेच संपवते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट मात्र करायला विसरू नका. आणि जर माझं काही चुकत असेल तर त्याबद्दल सॉरी, कोणाला वाईट वाटलं असेल तर. बट माझं मी सजेशन सांगितलेलं आहे, मी कसं करते ते सांगितलेलं आहे. माझ्या हिशोबाने तुम्ही कराल हे नाहीच आहे. त्याच्यामुळे सॉरी जर कोणाला आवडलं नसेल तर माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. बाय फ्रेंड्स अँड टेक केअर.